नवनियुक्त राज्यसभा खासदार राजेंद्र जैन यांचे गोंदिया कार्यकर्त्यांतर्फे जंगी स्वागत। राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे नवनियुक्त राज्यसभा खासदार राजेंद्र जैन यांचे प्रथमच गोंदियात आगमन। कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले। कार्यकर्त्यांनी शहरात भव्य रॅली काढून बाप तो बाप ही रहेगाचा नारा देत शहरातील विविध ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून खासदार जैन यांचे स्वागत केले। काही ठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात आली, काही ठिकाणी जेसीबीच्या साहाय्याने पुष्पहार अर्पण करण्यात आला। त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने गोंदियातील जलाराम लॉन येथे खासदार राजेंद्र जैन यांच्या नागरी स्वागत समारंभाचे आयोजन केले। माजी आमदार राजेंद्र जैन हे खासदार प्रफुल्ल पटेल यांचे जवळचे मानले जातात। भंडारा गोंदिया विधानसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी मिळेल अशी आशा कार्यकर्त्यांना होती, मात्र महायुतीने या जागेवरून भाजपचे अविनाश ब्राह्मणकर यांना उमेदवारी दिल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये काहीसा असंतोष निर्माण झाला होता। दरम्यान राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेतृत्व आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या पुढाकाराने राजेंद्र जैन यांची राज्यसभेच्या जागेवरून बिनविरोध निवड झाली आणि यामुळे भंडारा गोंदिया जिल्ह्यासह संपूर्ण पूर्व विदर्भात राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला जबरदस्त बळ मिळालेलं आहे। राज्यसभेचे खासदार झाल्यानंतर प्रथमच गोंदियात आलेले राजेंद्र जैन यांचे कार्यकर्त्यांनी अभूतपूर्व स्वागत केले आहे। त्यांनी पक्षाचे राष्ट्रीय नेतृत्व, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांचे आभार मानले आहेत। सरोज कावळे, बिरहेड, गोंदिया। सर काय सांगाल, गोंदिया जिल्ह्यामध्ये आगमन झालं आहे, आपण राज्यसभा खासदार झाले, जिम्मेदारी देखील वाढलेली आहे, काय सांगाल एकंदरीत? पूर्व विदर्भासाठी फार गौरवची गोष्ट आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आमची नेत्री आदरणीय सुनित्राताई पवार, आदरणीय सुनील तटकरे साहेब, आदरणीय भुजबल साहेब, आदरणीय पार्थ पवारजी, आदरणीय दिलीप वळसे पाटील आणि खासदार प्रफुल्ल पटेल साहेब सर्वांनी मिळून एक सामान्य कार्यकर्त्याला इतकी मोठी संधी दिलेली आहे आणि या संधीच्या सोना करणं माझं काम आहे। मी एकनिष्ठतेने पार्टीच्या पक्षाचं काम केलं आणि कुठेही पक्षाचं काम करताना मी ज्या लगन आणि विश्वासाने काम केला त्याची हे पावती मला पक्षाने दिली आहे। विरोधकांनी खूप पायओट केलेली होती विधान परिषद निवडणुकीमध्ये, त्यांना एक तमाचा दिलेला आहे। नाही, काही तमाचा नाही आणि काही विरोधक नाही। पक्षामध्ये सर्वांना तिकीट मागण्याचे अधिकार राहते आणि निर्णय करताना जे वरिष्ठ लोकांनी निर्णय केलेला आहे हे फार आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, दादा अजितदादा, आदरणीय अजितदादाचे जे स्वप्न आहे, आदरणीय अजितदादाने जी विदर्भासाठी स्वप्न पाहिलेले आहे, निश्चित मला जितका वेळ मिळाला आहे त्यामध्ये मी राज्यसभेमध्ये खासदार प्रफुल्ल पटेल, पार्थ पवार साहेब यांच्याबरोबर काम करणार आणि जे अजितदादाचं स्वप्न होता त्यामध्ये काहीतरी काम करून दाखविणार। याआधी भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघामध्ये 2 खासदार झाले, त्यांनी बिरसी विमानतळावर तात्पुरती विमानसेवा सुरू केली होती। लोक तुमच्याकडे मोठ्या अपेक्षेने पाहत आहे, का कधी मुंबई पुण्याचा विमान प्रवास आपण सुरू करून घेणार? मला असं वाटते की याच्यासाठी सदैव माननीय प्रफुल्ल पटेल साहेब प्रयत्नशील राहतात आणि आता दिल्लीला जाऊन हे जे प्रश्न आहे यासाठी व्यवस्थित आणि कोणत्या पद्धतीनं आपले गोंदियाच्या या पूर्व विदर्भाचा विकास होणार आणि जे तुम्ही एअरपोर्टच्या विमानाचा प्रश्न मांडला त्याच्यावर नक्कीच आम्ही विचार करणार। आमच्या शिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते प्रफुल्ल पटेल साहेब यांनी प्रत्येक वेळी आपल्या या भागाच्या गोंदिया भंडाराचा विकास झाला पाहिजे यासाठी त्यांनी काम केलं आहे आणि त्यांच्याबरोबर मी पुन्हा ताकदीने काम करणार। प्रफुल्लभाईंनी या ठिकाणी अदानीसारखा प्रकल्प आणला, आपण येत्या काळामध्ये काय बेरोजगारांसाठी या ठिकाणी उद्योग उभारणार? नक्कीच माझे मार्गदर्शक प्रफुल्ल पटेल साहेबांनी ज्या पद्धतीने काम केलं, आता म्हणतात ना आमचे देशाचे सर्वोच्च नेते पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब, डबल इंजन की सरकार। आता गोंदियाला या भागाला पूर्वी विभाग या पूर्ण पूर्व विदर्भाला डबल इंजिन म्हणजे प्रफुल्लभाई समोर आणि मी मागे, डबल इंजिनचे आम्ही 2 खासदार मिळून काम करणार।